पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम. उत्तर चाचणी इयत्ता 3री. विषय मराठी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित सेतू अभ्यासाची इयत्ता 3रीची उत्तर चाचणी बघणार आहोत. प्रश्न पहिला. शब्द वाच आणि लिही. अ. डॉल. शब्द लिहूया. डॉल. आ. खुर्ची. शब्द लिहूया. खुर्ची. प्रश्न दुसरा. चित्र बघ व शब्द लिही. छत्री. चष्मा. प्रश्न तिसरा. शब्द साखळी पूर्ण कर. जसे गवत. यातील शेवटचे अक्षर त. त पासून तलवार. यातील शेवटचे अक्षर र. र पासून रवा. यातील शेवटचे अक्षर वा. वा पासून वाट. यातील शेवटचे अक्षर ट. ट पासून टरबूज. यातील शेवटचे अक्षर ज. ज पासून जहाज. प्रश्न चौथा. अक्षरे योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर. 1. ज, कु, र, मा, रा. यापासून तयार होणारा शब्द राजकुमार. 2. रु, पा, ल, ख, फू. यापासून तयार होणारा शब्द फुलपाखरू. प्रश्न 5. नामाऐवजी आलेल्या शब्दाला गोल करा. अ. माझा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आला. या वाक्यात नामाऐवजी आलेला शब्द माझा. आ. त्याचे घर छान आहे. या ठिकाणी नामाऐवजी आलेला शब्द त्याचे. प्रश्न 6. वाक्यात आलेल्या विरामचिन्हांना गोल कर. अ. बघा तरी थाट, सोडा माझी वाट. या वाक्यात आलेल्या विरामचिन्हांना गोल करूया. प्रथम दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. आ. बापरे, माणसापेक्षा वेगवान. या वाक्यातील विरामचिन्हे दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नवाचक चिन्ह. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून विरामचिन्हांची नावे अपेक्षित नाही आहे. फक्त विरामचिन्हांना गोल करणे अपेक्षित आहे. प्रश्न 7. समानार्थी शब्द लिही. अ. सुमन. फूल. आ. झाड, वृक्ष. प्रश्न 8. शब्द वाच व पुढील योग्य गटात लिही. फुले, पुस्तक, चांदण्या, झाड, केळे, फुगे, गोटी, आंबे. 1. अनेक. फुले अनेक. पुस्तक 1. चांदण्या अनेक. झाड 1. केळे 1. फुगे अनेक. गोटी 1. आंबे अनेक. प्रश्न 9. पुढील घटकांची चव लिही. अ. कारले. कडू. आ. ऊस. गोड. प्रश्न 10. पोहे तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी कर व पोहे कसे बनवतात ते सांग. यादी. पोहे, कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची, तेल, हळद, मीठ,
इत्यादी. या ठिकाणी पोहे बनवण्याची कृती तुम्ही तोंडी सांगायची आहे. जसे प्रथम कढईत तेल ठेवून कांदा, मिरची व शेंगदाणे परतून घ्या. त्यामध्ये जिरे, हळद व मीठ टाका. आता त्यामध्ये भिजलेले पोहे टाका. त्यांना नीट फिरवा व पोहे तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा.